नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. उरले फक्त 4 दिवस. 4 दिवसांनी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट. 31 डिसेंबर कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची तारीख. तर कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये होणार वाढ. 31 डिसेंबर 2025 ही कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची तारीख आहे. कारण या दिवशी 7व्या वेतन आयोगाची मुदत औपचारिकपणे संपणार आहे. त्यामुळे 8व्या वेतन आयोगाबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. वेतन, भत्ते आणि पेन्शनबाबतच्या शिफारशी सरकारला सादर करण्यासाठी आयोगाला 18 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. 1 जानेवारी 2026 ही नवीन वेतन रचनेची कागदी प्रभावी तारीख मानली जात आहे. तथापि याचा अर्थ असा नाही की कर्मचाऱ्यांच्या पगारांना त्या तारखेपासून वाढीव वेतन मिळण्यास सुरुवात होईल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की प्रभावी तारीख आणि प्रत्यक्ष देयकांमध्ये अनेकदा मोठा फरक असतो. 7व्या वेतन आयोगाच्या बाबतीतही असेच आहे. आता प्रश्न असा आहे की 8व्या वेतन आयोगापर्यंत किती पगार वाढ अपेक्षित आहे. कमिशनच्या आधारे अंदाज लावला जात आहे. 6व्या वेतन आयोगात सरासरी 40% वाढ झाली तर 7व्या वेतन आयोगात अंदाजे 25 ते 23% पर्यंत वाढ झाली होती, ज्याचा फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. 8व्या वेतन आयोगाच्या सुरुवातीच्या अंदाजात 20% ते 35% वाढ दर्शविली आहे. फिटमेंट फॅक्टर 2.4 आणि 3 दरम्यान राहू शकतो, जो विशेषतः खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना चांगले फायदे देऊन जाऊ शकतो. तज्ज्ञांचा विश्वास आहे की सरकार फील गुड वाढ देण्याचा प्रयत्न करेल, परंतु भत्ते आणि डीएमधील बदलांचा काळजीपूर्वक विचार करेल. सध्या तरी असे मानले जात आहे की जानेवारी 2026 ही फक्त संदर्भ तारीख असेल, तर प्रत्यक्ष पगार वाढ आणि थकबाकी 2026-27 मध्ये मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.